रुकडीत प्राथमिक शाळेच्या पडीक खोलीला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरला. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील जिल्हा परिषद कुमार विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील पडीक खोलीला शुक्रवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून नुकसान झालं. सुदैवाने शाळेतील विद्यार्थी संमेलनानिमित्त बाहेरगावी गेले असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्याची घटना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येत नसल्याने इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. आग विझवण्याच्या प्रयत्नात धुरामुळे काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरल्यानं प्रशासनाची धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीत सुरू असलेली आढावा बैठक अर्धवट सोडून जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर शाळेत एकूण 9 वर्ग खोल्या असून त्यापैकी 6 खोल्यांमध्ये नियमित शाळा भरते, तर उर्वरित 3 खोल्या पडझड झाल्यामुळे अडगळीच्या अवस्थेत आहेत. या अडगळीच्या खोल्यांमध्ये खराब साहित्य, बेंच व पुस्तके असं निरुपयोगी साहित्य ठेवण्यात आलं होतं. संबंधित खोल्यांचे दरवाजे मोडलेले असल्याने या ठिकाणी अनधिकृत वावर होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. या घटनेत अडगळीतील साहित्य जळून खाक झालं असून आगीचं नेमकं कारण निश्चित झालं नाही. प्राथमिक स्तरावर विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झालेली नव्हती. दरम्यान रुकडी व माणगाव परिसरात व्यसनाधीन युवकांचा वावर वाढत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा असून सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होतीये. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.